नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या फुशारकी या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे धनरेषा. काय झालं तर माझ्या हातून एक सत्कृत्य घडलं. अगदी अचानकच घडलं. आपण केलं ते सत्कृत्य ही गोष्ट देखील मला फार नंतर समजली. त्या सत्कृत्याबद्दल मला दादा सावंतांनी 1,00,000 रुपये देऊ केले तेव्हा मी गडबडलो अशा करता की 2 दिवसांच्या आधी मी माझा हात एका कुडमुड्या ज्योतिषाला दाखवला होता. त्यावेळी तोंड वाकडं करून मान नकारार्थी हलवून तो म्हणाला होता, तुमच्या हातावर धनरेषाच नाही आहे, तुम्हाला पैसा पाहायलाच मिळणार नाही आहे. या त्याच्या भाकिताचा साहजिक मला खूप राग आला आणि त्याच्या हातात दिलेला माझा हात मी हिसकावून घेतला. तेव्हा ज्योतिषी म्हणाला, अहो पुढे मी काय सांगतोय ते ऐका तरी. पण मी काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हतो. माझा मूडच ऑफ झाला होता. अहो एक छोटासा धंदा सुरू करून सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे खूप मेहनत करून खूप पैसे कमवायचे असा माझा बेत होता. आणि या ज्योतिषाने त्याला सुरुंगच लावला. आधी ठरल्याप्रमाणे 5 रुपयांची नोट मी त्याच्या हातावर ठेवली आणि झपझप पावलं टाकत निघालो. मला त्याच्यापासून, त्यांनी वर्तवलेल्या भविष्यापासूनच दूर जायचं होतं. मी कुठे चाललो होतो हे मलाच सांगता येणं शक्य नव्हतं. एकंदरीत मी त्यांनी केलेल्या माझ्या भाकितावर जाम वैतागलेलो होतो. आता माझ्या हातावर धनरेषाच नाही म्हणजे काय? हां, मला सांगा, तसं जर असेल तर मी श्रम तरी कशाला करायला पाहिजे? म्हणजे कितीही श्रम केले तरी पैसा मिळणार नव्हताच ना. आणि ज्या श्रमात पैसा मिळणार नाही ते श्रम करायचे तरी कशासाठी? खरं म्हणजे आज आमच्या पिताश्रींसमोर याच विषयावर आमचं वाजलेलं होतं. यापुढे त्यांचं तोंड देखील पाहायचं नाही असं मनोमन ठरवून मी निघालो होतो. मी चालत होतो. डोक्यात भलते सलते विचार गर्दी करत होते आणि पाय नेतील त्या दिशेला मी चाललो होतो. मध्येच पाठीमागून येणारी बस जाणवली. मी हात करून बस थांबवली. आत चढलो. कंडक्टरच्या हातावर काही पैसे ठेवले आणि म्हणालो, या पैशांचं तिकीट द्या. ठिकाण यायच्या आधी उतरेन याबद्दल खात्री असू द्या. चक्रमच दिसतोय अशा अर्थाची मुद्रा करत कंडक्टरनी माझ्या हातावर तिकीट ठेवलं. खिडकीपाशी बसलो आणि बाहेरची झाडं, डोंगर, दगड, माती पाहायला लागलो. मध्येच एक गाव दिसलं. उठलो, उतरलो. बस निघून गेली. मी चालायला लागलो आणि अचानक मला ती दिसली. अहो ती म्हणजे सावित्री. साऊचं घर माझं घर सोडून चौथं. साऊला पाहून मी केवढ्यांदा तरी दचकलो. डोक्यात विचार आला, मला समोर दिसतीये ती साऊ का साऊचं भूत? अहो साऊला जाऊन 3-1 वर्षांचा काळ लोटला होता. साऊच्या लग्नाचे लाडू मी खाल्ले होते. साऊला मोठा मालदार नवरा मिळाला तेही ऐकलेलं होतं. पुढे एकदा साऊला अपघात झाल्याची बातमी कानावर पडली. त्यात साऊ गेल्याचंही समजलं. माझ्या हिशोबी साऊ ही मृत व्यक्ती होती आणि आत्ता या क्षणी समोर मला साऊ दिसत होती. ती माझ्यापासून अवघ्या 4 फुटांच्या अंतरावर उभी होती. मी हळूच माझी नजर तिच्या पायांकडे वळवली. साऊचं भूत म्हणजे तिचे पाय उलटेच असणार नाही का? पण नाही, साऊचे पाय सर्वसाधारण तुमच्या माझ्यासारखे सुलटे होते. भूतांप्रमाणे ते उलटे नव्हते. तशी साऊ पूर्वी दिसायची तशी दिसत नव्हती. पूर्वी साऊ अगदी उत्तम नाही पण अगदी टाकाऊ सुद्धा नव्हती. 5 फूट 3 इंच उंची म्हणजे बायकात तशी ती उंचच. 22-23 वर्षांची होती. त्यामुळे सावळ्या वर्णाची असूनही तेजस्वी दिसायची. तिचे डोळे पाणीदार होते. बोलताना नाकपुड्या उगाचच फुरफुरत ठेवायची तिला सवय होती. आणि तिचे ओठ, आता बाई माणसाच्या ओठाबद्दल उघडपणे काही बोलू नये आणि उगाच त्याच्याकडे बघत बसूही नये, नाही का? कारण आपण तसे सज्जन या शब्दाच्या अर्थाप्रमाणे सज्जन. डोक्यात वाईट विचार अनेक यायचे पण प्रत्यक्षात एकही विचार उतरवलेला नव्हता. कारण काय? तर संयम, मनावर ताबा. तर ते असो, उगाच भरकटत जाणं हा आपला एक स्वभाव. तर सावित्री म्हणजे साऊ त्या काळी तशी फार सुरेख नसली तरी बरी नक्की दिसायची.
आज या क्षणी समोर दिसत असलेली साऊ उतरलेली दिसत होती. तिच्या डोळ्यातलं तेज पार नाहीसं झालं होतं. पण खरोखरच ती साऊ होती का दुसरीच कोणीतरी, का साऊचं भूत? हां, पण पाय उलटे नसल्यामुळे ते भूत नाही हे नक्की झालेलं होतं. म्हणजे तिला पाहिल्यावर साऊची आठवण व्हावी, तिच्यासारखी दिसणारी दुसरीच कोणीतरी होती काही. म्हणजे माझा आणि समोरच्यात तिचा संबंध असायचा मुळीच कारण नव्हतं. साऊ संबंधी अनेक विचार डोक्यात येत होते आणि साऊसारखी दिसणारी ती आता माझ्याकडे बघून चक्क हसायला लागली होती. हसताना तिचा वाकडा दात दिसला. अहो, साऊचाही वाकडा दात हसताना असाच दिसायचा. तर ती हसत होती. कुणी आपल्याकडे पाहून हसलं की आपल्याही ओठावर नकळत हसू उमटतं नाही का? तर मलाही हसायला आलं, पण जरासंच बरं का, जास्त नाही. तेवढ्यात ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, दत्ता. दत्ताच नाही का रे तू? तिने मला नेमकं ओळखलं होतं. माझं नावही तिला आठवत होतं. मी दत्ताच आहे, पण तुला माझं नाव तरी कसं काय कळलं? मी किंचित गोंधळून विचारलं. अरे, ते नाव तुझ्या कपाळावर गोंधलंय की, किंचित हसत ती म्हणाली. आता तर माझी खात्री पटली की ही दुसरी तिसरी कोणी नाही, ही साऊच आहे. कारण साऊ असलंच काहीतरी तिरपांगडं बोलायची. मी मग एकदम सोक्षमोक्ष का काय म्हणतात ना, तो लावून मोकळं व्हायचं ठरवलं आणि बेधडकपणे विचारलं, काय ग, तू साऊच आहेस ना? सावित्री, दादा सावंतांची मुलगी? हां, मीच ती साऊ, असं ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात एकदम पाणी जमा झालं. कुणी डोळ्यात पाणी काढलं की आपल्या काळजात लक्क होतं. मी तिला खिशातला हातरुमाल काढून द्यायला गेलो तशी ती डोळे मोठे करून म्हणाली, नको. तुझा हातरुमाल म्हणजे महिनोन महिने त्याचा पाण्याशी आणि साबणाशी संबंध आलेला नसणार. आता तर माझी खात्री पटली की ही 100% साऊ आहे. तू साऊच आहेस, पण बदलली आहेस किती? मी तिला म्हणालो. तू मात्र अजिबात बदललेला नाही आहेस, साऊ म्हणाली. अगं, पण तू इथे कशी? मी विचारल्यावर ती म्हणाली, इथे म्हणजे? अगं, तुझं लग्न झालं होतं ना साऊ. तुला चांगला नवरा मिळाला असं तुझ्या लग्नाच्या वेळी सगळ्यांकडनं ऐकलं होतं. मग तुझं घर इथं आहे का? मी विचारतच सुटलो. सगळं खोटं आहे रे. लग्न झालं ते खरं. अरे, माझा नवरा मला मारायचा, स्वतः दारू प्यायचा आणि कशाला कोण झाले मला बदडत बसायचा. मग एकदा माझ्या रागाचा पारा वर चढला, मी त्याच्यावर हात उगारला. तू नवऱ्यावर हात उगारला? मी आश्चर्यानं विचारलं, कारण तशी साऊ घाबरट आहे हे मला माहिती होतं. काय करणार रे, दररोज उगाच का म्हणून मार खायचा? तर अचानक माझा हात वर गेला बरं का. त्याला मारायचा माझा अजिबात विचार नव्हता, पण माझ्या नकळत माझा हात त्याच्या गालफाडावर बसला. तसा तो बिथरला. त्याने मग खाली वाकून दगडच उचलला. त्याबरोबर मी तिथनं पळाले, अगदी धूम पळाले. त्याच्या हाताला काही मी लागले नाही. पुढे नारी बचाव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मला इथे आणलं, आपल्या हॉस्टेलमध्ये. मग तिथे मी वेगळंच नाव सांगितलं आहे. सध्या मी हॉस्टेलला राहते. अगं, काय सांगतेस काय तू? तिला मला ठाऊक असलेलं तिच्या संबंधीचं सत्य सांगावं का नाही या संभ्रमात मी पडलो होतो. का रे, काय झालं? अगं, तुझा अकस्मात मृत्यू झाला असं तुझ्या नवऱ्याने तुझ्या आईदादांना सांगितलं. त्यांनी तुझं 13वं सुद्धा घातलं. मी गेलो होतो की त्या दिवशी. अगं, गावात तू मेली आहेस असंच समजतात सगळे. मी धीर एकवटून सांगून टाकलं. अगं आई गं, मी मेली आहे. साऊच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती लगेच सावरली आणि म्हणाली, तुझी मला मदत हवी आहे, करशील का रे? करीन की, त्यात काय काय करू सांग मदत. मी तिला धीर देण्याकरता म्हणालो आपला. आई दादांना सांगशील? तिने माझ्याकडे पाहत विचारलं. काय काय म्हणून सांगू? हेच सांग रे की मी जिवंत आहे. मला घरी जावं असं वाटतंय रे. तुला पाहिलं आणि एकदम आई दादांची आठवण आली बघ. धावत धावत जावं आणि त्यांच्या गळ्यात पडून रडावं असं वाटतंय. करशील का रे एवढं? तुझ्याकडे कागद पेन्सिल आहे का आत्ता? तिचा गळा दाटून आला होता. मी म्हटलं, कागद पेन्सिल? आणि तो कशाला? अरे काही नाही, माझा इथला सध्याचा पत्ता लिहून दिला असता, तो आई दादांकडे नेऊन द्यायचा, बास एवढंच करायचं. करशील? अगं, तू म्हणाली नसतीस तरी मी तेच करणार होतो. अगं, त्यांच्या मते तू या जगातच नाही आहेस आणि इथे तू आत्ता माझ्या समोर उभी आहेस. त्यांना जाऊन सांगायला नको हे? माझ्या समस्येचा मला पुरता विसर पडलेला होता.
घरापासून दूर निघालेला मी थोड्याच वेळात कुठून तरी कागद आणला आणि तिने एक कागद माझ्या हातावर ठेवला. त्यावर तिचा संपूर्ण पत्ता लिहिला होता. मग ती माघारी वळली. मीही माघारी वळलो. गाव गाठलं. माझ्या घरी न जाता सर्वप्रथम दादा सावंतांच्या घरी गेलो. दादा सावंतांना बेताबेतानं साऊ संबंधी सगळं सांगितलं. सुरुवातीला मी काय सांगू बघतोय याच्यावर त्यांचा विश्वासच बसेना. ते विचित्र नजरेने माझ्याकडे रोखून पाहत राहिले. पण मी साऊनं लिहिलेला तिच्या सध्याच्या पत्त्याचा चिटोरा त्यांच्या हातावर ठेवला आणि आ वासून ते त्या चिटोऱ्याकडे पाहत राहिले. म्हणाले, अरे हे अगदी साऊचं अक्षर आहे. अहो साऊनीच लिहिलंय म्हणजे तिचंच अक्षर असणार नाही का? त्याबरोबर दादा सावंतांनी मला मिठीच मारली. लहान मुलासारखं ते मोठमोठ्यांदा रडायला लागले. आतून साऊची आई आली. इतर माणसं जमली. अरे हा म्हणतो यांनी आमच्या साऊला पाहिलंय, प्रत्यक्ष पाहिलंय म्हणतो आमच्या साऊला यांनी. आणि ते पुन्हा रडायला लागले. सगळे माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहायला लागले. मी लगेच म्हणालो, हे बघा ही गोष्ट खरी आहे. साऊ मला भेटली आहे, माझ्याशी बोलली आहे, तिने तिचा सध्याचा पत्तासुद्धा दिला आहे. थोड्या वेळानं दादा सावंत माझ्याकडे केविलवाण्या नजरेनं पाहत म्हणाले, गड्या माझ्यावर एक उपकार करशील का? मी म्हणालो, कधी निघायचं आहे सांगा. मला वाटतं आणखीन थोड्या वेळानं तयारी करू आणि लगेच निघू आपण. दादा सावंत उतावेळ झाले होते आणि ते रास्त होतं. नाही पण आता खूप रात्र झाली अहो, शेवटची बस कधीच गेली आहे. अरे टॅक्सी करू आपण. दादा सावंत त्यावर म्हणाले. मग थोडी चर्चा झाली आणि सगळ्यांच्या मते दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं असं ठरलं. सकाळी सकाळी पहिली बस पकडून मी, दादा सावंत, साऊचा भाऊ श्यामराव निघालो. आपली साऊ जिवंत असताना आपण तिला मृत समजलो, त्या संबंधीचे विधी केले. याचा धक्का साऊच्या आईला सहन झाला नाही. त्या पडल्या आजारी. दरम्यान आम्ही तिघं साऊनं दिलेल्या पत्त्याच्या ठिकाणी पोहोचलो. तिथल्या प्रमुख बाईंनी दादा सावंतांकडनं सगळे हकीकत ऐकली आणि त्या म्हणाल्या, अहो पण आमच्या इथे सावित्री म्हणून कोणी नाही आहे. अहो सावित्री म्हणजे प्रभा. सावित्रींनी लिहिलेल्या पत्त्याच्या कागदावर प्रभा असं लिहिलं होतं. ते मी त्यांना दाखवलं. त्यांची खात्री पटलेली दिसली किंवा त्यांना खात्री करून घ्यावी असं वाटायची पण शक्यता दिसली. त्यांनी टेबलावरची घंटी वाजवली. तिथला नोकर आला. ती म्हणाली, प्रभाताईंना बोलव. दरम्यान प्रभा म्हणजे साऊ आली. आपल्या दादांना बघताच तिने त्यांना मिठी मारली. मोठमोठ्यांदा रडायला लागली. दादाही रडायला लागले. श्यामराव त्या दोघांची समजूत काढत स्वतः रडायला लागला. खोटं कशाला सांगू, मलाही रडायला यायला लागलं. मला सगळं आठवलं. गेल्या कित्येक वर्षात मी एकदाही रडलेलो नव्हतो. थोड्या वेळाने सगळे सावरले. प्रमुखबाई म्हणाल्या, हे बघा तुम्ही हे सगळं नाटक करताय असं मी का समजू नये. त्यांनी टाकलेला हा बॉम्बगोळाच होता. नाटक? हे सगळं तुम्हाला नाटक वाटतंय? दादांनी केविलवाण्या स्वरात विचारलं. या हॉस्टेलमध्ये माझे काळ्याचे पांढरे झालेत. अनेक जणांना मी पाहिलं इथे. वृक्ष आवाजात त्या म्हणाल्या, पण आम्ही त्यातले नव्हे हो. असं सगळेच म्हणतात हो. आता तुमची खात्री पटवण्याकरता आम्ही काय करायला हवं असं आपलं म्हणणं आहे. तिच्या आईला घेऊन या, मग बघू काय करायचं. तिच्या आईला आणल्यानंतर मग हिला घेऊन जायला मिळेल ना? ते तिची आई आल्यावर सांगू शकीन, या क्षणी नाही. बाई कडक आवाजात म्हणाल्या. काय सांगणार तुम्ही? हेच, प्रभा हीच तुमची सावित्री आहे का नाही ते. बाई ठासून म्हणाल्या. यावर दादा सावंत काहीतरी म्हणू पाहत होते, पण मी त्यांना रोखलं आणि म्हणालो, हे बघा सरकारी मामला आहे, त्यांना त्यांचं काम करू दे. त्यांनी नाही म्हटलं तर पुढे काय करायचं याचा आपण शांतपणे विचार करू. मी दादांना समजावण्यात यशस्वी झालो. मग आम्ही माघारी वळलो. मधले 2 दिवस कसे गेले आम्हाला ठाऊक. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हॉस्टेलच्या आवारात पोचलो. अर्थात यावेळी साऊच्या आई आमच्याबरोबर होत्या. थोड्या वेळानं साऊला बोलवणं पाठवण्यात आलं. साऊ आली. आईला बघता तिच्या गळ्यात पडून रडारड चालू झाली. दोघी ढसाढसा रडायला लागल्या. आम्ही प्रमुखबाईंकडे बघत असताना त्या म्हणाल्या, आता आमची खात्री पटली की आमची प्रभा आणि तुमची साऊ एकच आहेत. घेऊन जाऊ शकता तुम्ही तिला. या कागदावर सही करा आधी. आम्हा सगळ्यांच्या सह्या झाल्यावर सारे निघाले. हॉस्टेलच्या दाराशी मी घुटमळलो तेव्हा दादा सावंतांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ते म्हणाले, अरे तू चल की आमच्याबरोबर. नाही आता तुमचं काम झालं, माझं काय काम आता नाही का. अरे तुझ्याकडे एक काम आहे माझं, ते मला पूर्ण करू दे आधी.
दादा सावंत म्हणाले. दरम्यान आम्ही मुक्कामी पोचलो. सावित्रीला पाहिला शेजारी पाजारी जमले. दादा सावंत सावित्री माझ्यामुळे मिळाली ही गोष्ट ज्याला त्याला सांगत होते. मला संकोचल्यासारखं व्हायला लागलं होतं. रात्र झाली. सगळे आपापल्या घरी परतले. मी जाण्याकरता उठून उभा राहिलो. दादा सावंत माझ्याकडे बघत म्हणाले, थांब जरा, माझं जे तुझ्याजवळ काम आहे ते मला करू दे. एवढं बोलून ते आतल्या बाजूला गेले. 2-1 मिनिटात बाहेर आले. त्यांच्या हातात एक लखोटा होता. तो त्यांनी माझ्या हातावर ठेवला. हात जोडले आणि म्हणाले, नाही म्हणू नको. नाही पण आहे काय लखोट्यात? 1,00,000 रुपयांचा चेक आहे. तुझं नाव लिहायचं आणि बँकेत जमा करायचा. अरे माझ्या कानावर आलं तुला छोटा धंदा चालू करायचा आहे. हे पैसे हे तू त्याच्यात गुंतव. नाही मला नको आहे हे पैसे. आहो मी काय पैसे मिळवण्याकरता नाही केलं हे. मुख्य म्हणजे मी स्वतःहून काहीच नाही केलं. सगळं अचानक घडून आलं ते. तू काही म्हण, मी मात्र असंच म्हणेन की आमची साऊ भेटली ती तुझ्यामुळे आम्हाला भेटली. हा चेक वापर, नाही म्हणू नकोस. नाही तर असं कर ना, तुला जर ही रक्कम माझ्याकडनं घेणं जड वाटत असेल तर सध्यापुरती घे, नंतर परत कर. अगदी सावकाश, तुला जमतील तसे परत कर, मग तर झालं. दादा माझ्याकडे पाहत म्हणाले. मग मी तो चेक घेतला. दुसऱ्या दिवशी माझ्या खात्यात भरला. तिसऱ्या दिवशी बँकवाल्याला पासबुक देऊन त्यात ती रक्कम भरून घेतली. 1,00,000 रुपये माझे झालेले होते. अचानक मला त्या ज्योतिषाची आठवण आली. माझ्या हातावर धनरेषा नाही असं तो म्हणाला होता. त्याला गाठायचं, पासबुक दाखवायचं असं मी का कोणास ठाऊक पण मनाशी ठरवलं. पासबुक खिशात ठेवून मी बँकेच्या आवाराबाहेर रस्त्यावर आलो. रस्ता ओलांडण्याकरता पाहायला लागलो तेवढ्यात 2 मोटरसायकल स्वार माझ्याजवळ आले. त्यांच्या पाठोपाठ आणखीन 2 आले. आपापल्या वाहनांवरनं उतरले. त्यांनी मला घेरलं, धक्काबुक्की करायला लागले. अचानक त्यांच्या हल्ल्याची गती वाढली. माझ्या हातापायावर काठीचे तडाखे बसायला लागले. एक डोक्यातच बसला. माझ्या डोळ्यासमोर काळोख पसरला. मी खाली कोसळलो. महत्प्रयासाने डोळे उघडले. मी हॉस्पिटलच्या कॉटवर होतो. खाटे शेजारी माझे वडील, माझी आई बसली होती. आहो दत्तूने डोळे उघडले बरं का, आई म्हणाली. दोघांचे केविलवाणी चेहरे बघून मी घाबरलो. माझे हातपाय प्लॅस्टरमध्ये असल्याचं मला जाणवलं. बाबा म्हणाले, अरे कशाला तू नसत्या धंद्यात पडलास बाबा. साऊच्या नवऱ्याकडच्या माणसांनी तुला एवढा बेदम मारलाय. पोलिसात केस केली आहे पण फारसा उपयोग होईल असं काही वाटत नाही. अरे तुझ्या हातापायांना ऑपरेशन करायला लागली. खर्च किती आला माहिती आहे? मी काहीच न बोलता त्यांच्याकडे फक्त पाहत राहिलो. 1,00,000 रुपये खर्च आलाय. माझ्याकडे तर नाही आहेत. कुठून आणणार आता 1,00,000 रुपये? बाबांच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी होतं. त्या क्षणी मला त्या ज्योतिषाची आठवण आली. माझ्या हातावर धनरेषा नाही हे त्यांनी एक प्रकारे स्वतः काहीही न करता सिद्ध केलेलं होतं. मला तो ताण सहन झाला नाही. मी एक शब्द न बोलता डोळे मिटून घेतले. पण तरी माझ्या डोळ्यासमोर तो ज्योतिषी उभा राहिला होता आणि तो पुन्हा पुन्हा मला बजावत होता, तुझ्या हातावर धनरेषा नाही, तुझ्या हातावर धनरेषा नाही, नाही आहे तुझ्या हातावर धनरेषा. श्रोते हो, धनरेषा आई विजय कापडी सरांची कथा आता तुम्ही ऐकलीत. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.